सरसंघचालक मोहन भागवत आज स्पष्ट बोलले की अनेक तथाकथित हिंदू नेते भारतात हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करा असं वारंवार बोलतात, परंतु भारताचा आत्मा सर्वधर्म समभाव आहे. भारताची स्वतःची अशी उदार परंपरा आहे, कारण जगात आपला भारत एकमात्र असा देश आहे की ज्यामध्ये हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्ध, पारसी यासह अनेक धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. एकमेकांच्या सोबत एकमेकांच्या सणांना अगदी नाचत हजेरी लावतात. म्हणजेच संपूर्ण देश मनाने अतिशय उदार आहे. देशाला हिंदू राष्ट्र घोषित केले किंवा न केले तरीही या देशातील 80% जनता हिंदू आहे हे सांगायला काहीच गरज पडत नाही, किंबहुना आमचीही गरज नाही. एखाद्या धर्मामध्ये अतिजातीवादी किंवा आतंकवादी असले तरीही त्यांचं प्रमाण अत्यंत अल्प असतं. हे लोक आपल्या पोट जाळण्यासाठी आणि आपल्या मतांची मोठ भरवण्यासाठी समाजात अशांतता पसरवत असतात. लोकांचा जीव घेण्यासाठी ते कमी करत नाहीत. कालच कुख्यात माओवादी हिडमा याला ठार मारण्यात आलं. या हिडमाला त्याच्या आईने सांगूनही तो स्वतः आईचेही ऐकायला तयार नव्हता. मग अशाचा अंत होतोच. त्यामुळे मोहन भागवत यांनी आपल्या देशाला हिंदू राष्ट्र वगैरे घोषित न करता जो संदेश दिला आहे त्याचं महत्त्व आपण समजून घेतलंच पाहिजे. या देशात शांतता हवी असेल, परस्परांसोबत प्रेमभाव हवा असेल तर सरसंघचालकांचं म्हणणं आपण मान्यच केलं पाहिजे. जगातील सर्वात बलाढ्य संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुखाने जे विचार व्यक्त केला आहे ते या देशासाठी निश्चितच लाभदायक आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ज्या संघटनेचा अत्यंत आदराने उल्लेख करण्यात आला त्याच संघटनेचे सरसंघचालक आज गुवाहाटी यासारख्या ठिकाणी बोलले. भारतावरती कित्येक वर्ष मुस्लिम आणि ईसाईंनी राज्य केलं. औरंगजेबासारखा हिंदू धर्म द्वेष्टाही या देशात राहणाऱ्या बहुसंख्य हिंदूंना धर्म बदलण्यास भाग पाडू शकला नाही. छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या धर्माचा आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी अनन्वित यातना भोगून स्वतःचे प्राणार्पण केले. हा आपल्या धर्माचा आणि देशाचा इतिहास आहे. या देशाला खऱ्या अर्थाने आता ज्या पद्धतीने मोहन भागवत म्हणतात त्यांच्यासारखा सर्वसमावेशक विचारांची गरज आहे. प्रत्येक धर्मात धार्मिक अतिरेकी असतात, पण सर्वसामान्य जनता कधीच त्यांचं ऐकत नाही आणि मग भिंद्राणवाल्यासारख्या लोकांना आपण जीव गमवावा लागतो. सरसंघचालकांनी भारताच्या संस्कृतीचा उद्वेष केला तो सर्वांनी मनात साठवून ठेवावा आणि देशाचं उज्ज्वल भविष्य करण्यासाठी हातभार लावावा, एवढंच या निमित्तानं सांगावंसं वाटतं.